धनंजय मुंडेंसंदर्भात राष्ट्रवादीनं ठाम भूमिका घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। दोषी नाही तर कारवाई होणार नाही असं सूत्रांकडून कळते। धनंजय मुंडेंसंदर्भात राष्ट्रवादीनं ही महत्त्वाची भूमिका घेतली आहे। राष्ट्रवादीच्या बैठकीमध्ये अजित पवारांनी ही भूमिका घेतलेली आहे। आरोप सिद्ध होत नाहीत तोपर्यंत कारवाई केली जाणार नाही अशी ठाम भूमिका अजित पवारांनी घेतल्याचं सूत्रांकडून कळतंय। देवगिरी बंगल्यावर अजित पवार धनंजय मुंडे यांची 2 तास बैठक झाली, त्यामध्ये चर्चा झालेली आहे आणि त्यावेळी अजित पवारांनी ही भूमिका घेतल्याचं कळतंय। या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आमच्या प्रतिनिधी सीमा आढे यांच्याकडून। सीमा, काल बैठक झाली आणि या बैठकीमध्ये अजित पवार धनंजय मुंडे यांच्या पाठीशी असल्याचं सूत्रांकडून कळतंय। काय नेमकं बैठकीमध्ये घडलं? श्वेता, खरं तर आपण बघितलं तर बीड प्रकरणी आतापर्यंत धनंजय मुंडे यांच्यावरती अनेक विरोधक असतील, मग नाहीतर मग सत्ताधारी पक्षातले जे काही आमदार आहेत ते असतील, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी आतापर्यंत धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी जी आहे ती लावून धरलेली आहे। नैतिकतेच्या आधारावरती मुंडेंनी आपला राजीनामा दिला पाहिजे असं वारंवार ते म्हणताना पाहायला मिळतं। मात्र सुरुवातीपासून अजित पवार जे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा आहेत, उपमुख्यमंत्री आहेत, त्यांनी मात्र वेगळीच भूमिका आतापर्यंत धनंजय मुंडे यांच्या बाबतीत घेतलेली आहे। सुरुवातीला त्यांनी सांगितलेलं होतं की जोपर्यंत धनंजय मुंडे यांच्या संदर्भात काही पुरावे आढळत नाही तोपर्यंत कोणतीही कारवाई किंवा त्यांचा राजीनामा घेण्यात येणार नाही। अजूनही अजित पवारांची तीच भूमिका जी आहे ती आपल्याला पाहायला मिळत आहे। काल देवगिरी या निवासस्थानी अजित पवारांच्या शासकीय निवासस्थानी उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि मंत्री धनंजय मुंडे यांच्यामध्ये तब्बल 2 तास चर्चा झाली आणि काल झालेल्या बैठकीमध्ये सुद्धा अजित पवारांनी हीच भूमिका पुन्हा एकदा धनंजय मुंडे यांच्या समोर मांडली। सीमा, मी आपल्याला थांबवते। आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया।